महेशमती, मेरा वचन ही मेरा शासन. सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. हे तुम्ही ऐकलं असेल बाहुबली पिक्चरात आहे ना, काय म्हणते बाबा, मी जसा म्हणेन तसा कायदा. आला आपत है ना, मोठा प्रॉब्लेम. आपण कोणत्या युगात राहतो? आपण आधुनिक युगात राहतो. आधुनिक युगात किंवा आधुनिक राज्याचा पाया, बेस, फाउंडेशन काय आहे? तर ते आहे कायदा, लॉ. तो काय आहे? कायदा, लॉ. दी मॉडर्न वर्ल्ड, modern democratic world particularly is based on the rule of law. कायद्याचं राज्य म्हणजे आधुनिक राज्य. मग आज आपण काय बघणार आहोत? तर आज बघणार आहोत आपण कायद्याच्या राज्याचा सिद्धांत, रूल ऑफ लॉ. कोणी मांडला आहे? A.V. डायसी, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट जे आहे त्यांनी मांडलेला आहे. हा कायदा जो सिद्धांत आहे तो एक्झॅक्ट काय आहे है ना, ते आज आपण थोडक्यात समजून घेणार आणि भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून कसं महत्वाचं आहे किंवा कुठे अंतर्भूत आहे ते पण समजून घेणार. क्लिअर? तर चलायचं मग. चला तर पहिल्यांदा आपल्याला दिसते की बाबा A.V. डायसी जे आहेत त्यांनी पुस्तक लिहिलं इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ लॉ ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ना कधी कधी विचारतात पुस्तकाचं नाव, लक्षात ठेवा. कोणत्या वर्षी? 1885. किती सिद्धांत मांडले त्यांनी या पुस्तकात? तर या पुस्तकात 3 सिद्धांत मांडले. पहिलं, कायद्याची सर्वोच्चता म्हणजे सुप्रेमसी ऑफ लॉ किंवा मनमानी अधिकाराचा अभाव, अब्सेन्स ऑफ आर्बिट्ररी पॉवर. दुसरं, कायद्यासमोर समानता, इक्वॅलिटी बिफोर दी लॉ. आणि तिसरं, व्यक्तींच्या हक्काचे श्रेष्ठत्व म्हणजे प्रायमसी ऑफ इंडिव्हिज्युअल राईट्स किंवा कायद्याच्या तत्वांचे प्राबल्य, प्रीडॉमिनन्स ऑफ द लीगल स्पिरिट. है ना, हे 3 जे आहेत सिद्धांत पाठ करून घ्यायचे. विचारतात है ना, मग गोंधळ होतो. पुस्तकाचंही नाव लक्षात ठेवायचं. आता एक एक सिद्धांत आपण थोडक्यात समजून घेऊया. तर हा इतका महत्वाचा आहे की यातला पार्ट जो आहे तो संविधानाचा गाभा सुद्धा आहे, त्याच्यामुळे समजणं आवश्यक आहे. आता पहिलं बघून घ्या. पहिलं काय आहे? पहिलं आहे कायद्याची सर्वोच्चता, सुप्रेमसी ऑफ लॉ. आधुनिक राज्याचा बेसच आहे कायदाच असेल, व्यक्तीची मनमानी नसणार है ना, आर्बिट्ररी, अब्सेन्स ऑफ आर्बिट्ररी पॉवर. मनमानी नसणार म्हणजे काय? त्याचा अभाव असणार म्हणजे काय? तर व्यक्ती, जसं माहिष्मती देवी म्हणते बाबा मेरा वचन ही मेरा शासन. हा काचा हो? मग तू बाई कुठं बी पलटू शकतस, गुगली मारू शकतस है ना. तू या चांगला खास तर त्याला भलतच, तू या एखादा नावडता तर बरोबर आहे की नाही है ना. न्यूट्रॅलिटी राहू शकत नाही आणि तो बायासनेस होऊ शकतो, फेअर जस्टिस होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे कोणाचं सुप्रेमसी असली पाहिजे? कोणाचं वर्चस्व असलं पाहिजे? कायद्याचं वर्चस्व असलं पाहिजे. कारण कायद्याचं वर्चस्व असेल तर व्यक्ती परत्वे निर्णय बदलणार नाहीत. आता थोडक्यात याचं समजून घेऊया. पहिलं काय म्हणते? जर सुप्रेमसी ऑफ लॉ याला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा शब्द आहे कायद्यापेक्षा वर कोणीही नाही. नो वन इज अबाव द लॉ. म्हणजे काय? नो सुप्रेमॅसी ऑफ अ ह्युमन बीइंग, नो ह्युमन सुप्रेमॅसी है ना. कोणीही व्यक्तीचं श्रेष्ठत्व राहणार नाही. व्यक्ती श्रेष्ठता नाही तर इथे कायद्याची श्रेष्ठता राहील. कायद्याची श्रेष्ठता जर आपण निश्चित केली म्हणजेच काय? तर कायदा सर्वांवरच राज्य करेल, कोणालाही त्यातून आपल्याला मोकळं करता येणार नाही. साफ भाई है ना, सबका मालिक एक, तसा नाही का? हा बिलकुल तसाच है ना. तर बाबा रूल सर्वांवर करण. हा रूल सर्वांवर करण म्हणजे कसा? तर कोणी याच्यातून एक्सक्लूड करता येणार नाही की बाबा तुला कायदा नाही रे बाबा. जसा सिग्नल तोडाचा नाही, मग कोणी बी असो. तर तुम्ही म्हणा सर ॲम्ब्युलन्स, अरे बाबा ते एक्सेप्शन वेगळे है ना, एक्सेप्शन वेगळे. पण इकडे अंबानी असन
आता खैर ते भारताचं वेगळं, तुम्ही म्हणाल सर ते तोडू शकते, काय बी करू शकते त्याला, तसं नाही. पण अलाव आहे का? म्हणजे आता दुसरा उदाहरण आपण घेऊ. इकडे मर्सडीज आहे बाबा आणि इकडे माझी सायकल आहे आणि सिग्नल लागला आहे. आता सिग्नल कायदा हो, ते म्हणते रेड आहे तर थांब रे बाबा. आणि मर्सडीज वाला म्हणतो बा मी घेऊन जाईन, बुर्रकन घेऊन गेला. समोर ट्रॅफिक वाला थांब म्हणते चलान, म्हणते का नाही? बरोबर आहे. म्हणजे काय, लॉ रूल्स ओव्हर ऑल, सगळ्यांवर लागू आहे. सर्वांनाच कायद्याचे पालन करायचे आहे. त्या मर्सडीज वाल्याले बी आणि मला बी सायकल वाल्यासारख्याले, नाही का? ऑल शुड ओबे द लॉ. कर सायकल वाले कन्नी काटून जातात म्हणा, तो वेगळा भाग हो. वेगळा भाग आता भारतात नेहमीच. एक्सेप्शन्स इज है ना जनरलाइज्ड इन इंडिया. भारतामध्ये तर बाप्पा ऑल परवेसिव्ह, जिकडे पाहिजे तिकडे भेटून जाते. एक्सेप्शन्स है ना, रुटीन जे आहे युनिव्हर्सल त्याची नाही भेटते, तेच एक्सेप्शन झालाय. जाऊ द्या. स्थापित असलेला कायदा मोडल्याशिवाय शिक्षा नाही, हे खूप महत्वाचं आहे. सुप्रिमॅसी ऑफ लॉ और अब्सेन्स ऑफ आर्बिट्ररी पॉवर, त्यातला किती महत्वाचा भाग आहे समजून घ्या. नो पनिशमेंट एक्सेप्ट फॉर अ ब्रीच ऑफ एस्टॅब्लिश्ड लॉ. म्हणजे जो कायदा अस्तित्वात आहे, लागू केला आहे, त्या कायद्याचं उल्लंघन केलं तरच, उदाहरणार्थ पुन्हा सिग्नलचं, सिग्नल मध्ये लिहिलं आहे की रेड सिग्नल जर तोडला त्याला पनिशमेंट, पण येल्लो मध्ये तोडला तर त्याला पनिशमेंट नाही, त्याला वॉर्निंग असा असन. आणि चुकीने येल्लो मध्ये एखाद्यानं तोडला, सिग्नल तोडला, येल्लो मध्ये घुसला मधात, तिथं सापडला आणि पोलीस म्हणन चलान, तर अलाव आहे का? नाही. मग पोलीसवाला म्हणन बापू तुले तर पाहून घेतो, मी कायदा बदलवतो मग तुले लागू करतो. जमन का? जमन का? रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट आहे का? नाही. रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट अलाव नाही का? मी कायदा बनवीन मग तुले पाहून घे. कायद्यात जी तरतूद आहे त्याच्यानुसार त्या कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर त्याला पनिशमेंट होईल, अदरवाइज होणार नाही. Getting the point? See the supremacy of law. Supremacy of law is not a neutral. It is a dynamic concept. It is a dynamic concept. It is a fair concept. It is a concept which try to balance the existential element. तो असे उलटे पुलटे कुठून उतरून आणत नाही, असे तारे जमीन पर. लक्षात आलं का? ठीक आहे. आरोप लक्षात घ्या, अजून सुंदर आहे. आरोप सर्वसाधारण न्यायालयात सर्वसाधारण प्रक्रियेने सिद्ध करावा लागेल. काय म्हणतो? alleged offense is required to be proved before ordinary court with the ordinary procedure. There is no special procedure, there is no special court. It means all persons are equal before the law. कायद्यासमोर सगळे समान राहणार, कोणाला स्पेशल कोर्ट नाही, काय नाही, स्पेशल प्रोसिजर नाही. दॅट मीन्स हिअर ट्रीटिंग ऑल इक्वल. ऑल इक्वल. हिअर द रूल ऑफ लॉ इज ओव्हर ऑल. सगळ्यांवर हा राज्य करेल. म्हणजे राज्य व्यक्तीचं नसणार, राज्य कायद्याचं असणार. व्यक्तीची मनमानी चालणार नाही, कायद्याची सुद्धा मनमानी चालणार नाही. लक्षात घ्या. मग कोणता कायदा लागू होईल? केवळ एस्टॅब्लिश्ड लॉ. गेटिंग द पॉइंट? आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघा हाऊ दिस प्रिन्सिपल इज अप्लाइड इन इंडियन कॉन्टेक्स्ट. एक इंदिरा गांधी वर्सेस राज नारायण 1975 चा गाजलेली केस आहे, इलेक्शनची केस आहे. बरोबर. रूल ऑफ लॉ रिक्वायर्स डिसिजन. खूप सुंदर आहे. रूल ऑफ लॉ रिक्वायर्स डिसिजन टू बी बेस्ड ऑन एक्झिस्टिंग लिगल नॉर्म्स. जे आहेत, जे कायदे आहेत ना अस्तित्वात, त्याच्या आधारावर प्रोसिजर असलं पाहिजे, त्याच्या आधारावर निर्णय असला पाहिजे. अँड प्रिन्सिपल एन्शुरिंग प्रेडिक्टेबिलिटी, गॅरंटी असली पाहिजे, नाही तर मेरा वचनी मेरा शासन, मोठा पद. ऍक्शन्स टेकन विदाउट सच अ लीगल फाउंडेशन्स आर आर्बिट्ररी अँड कॉन्ट्रारी टू द रूल ऑफ लॉ. जर अस्तित्वात असलेला, अंमलात असलेला कायदा सोडून भलते निर्णय होत असतील तर ही मनमानी चालणार नाही. ही कायद्याच्या राज्याच्या विरोधात आहे. कशामध्ये मात्र म्हटलंय? इंदिरा गांधी वर्सेस राजनारायण.
ओके, आता कलम जर 20 बघितला आपण आणि आर्टिकल 20 याच्यामध्ये बघा गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यासंदर्भातील संरक्षण दिलेलं आहे. याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा ह्युमन प्रोटेक्शन जे आहे, ह्युमन प्रोटेक्शन बद्दल हे कलम आहे, आपण नंतर निवांतपणे पाहू. याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की कायद्याच्या दृष्टिकोनातून व्यक्तीवर दोषारोप करायचे आहेत. कायद्याचं उल्लंघन केलं नसेल तर त्याला दोषारोप करता येणार नाही, म्हणून मूळ कायदा जो आहे संविधान त्याच्यामध्येच संरक्षण इथे देण्यात आलेलं आहे. क्लिअर? ओके. आता दुसरं जर बघितलं आपण, दुसरा आहे सिद्धांत, तो आहे कायद्यासमोर समानता. एकदा कायद्याचं श्रेष्ठत्व निश्चित झालं आणि कोणत्या कायद्याचं, अंमलात असलेल्या कायद्याचं श्रेष्ठत्व निश्चित झालं आणि कायदा जर श्रेष्ठ राहिला म्हणजे सर्व त्याच्यासमोर काय झाले, समान झाले. तर दुसरं प्रिन्सिपल त्यातून निर्माण होतं ते आहे काय, इक्वॅलिटी बिफोर द लॉ. पहिला आहे कायदा कसा असावा, मग त्यासाठी सर्वसाधारण असावा. इफ द लॉ इज स्पेशल देन इट विल बी कॅटेगराइज द पर्सन, डिस्टिंग द पर्सन, डिवाइड द पर्सन्स, है ना, त्यांची विभाजन होऊ शकते, है ना. त्याच्यामुळे कायदा कसा असावा, सर्वसाधारण असावा, सर्वांना लागू होणारा असावा, युनिव्हर्सल असावा. कायदा सर्वांवर समान लागू व्हावा, कायदा सर्वांवर समान लागू व्हावा. लॉ शुड बी अप्लाइड इक्वली टू ऑल. दॅट मीन्स देर इज नो एक्सेप्शन्स, देर इज नो एक्सक्लुजन. कायदा मग कसा आहे, इन्क्लुसिव्ह आहे, सर्वसमावेशक असावा, सर्वांना त्याच्यामध्ये सामावून घेणारा असावा, कोणालाही त्याच्यातून तो विलग करू शकत नाही. कायदा मग जर हा इक्वली टू ऑल असेल तर कायदा भेदाभेद करणारा नसावा, त्याच्या विरुद्ध उलट कायदा हा भेदाभेद करणारा नसावा. लॉ शुड नॉट बी डिस्क्रिमिनेटरी. जर कायदा जर भेद करत असेल, माणसात तो फरक करत असेल तर मग हा कायदा जो आहे न्यूट्रल राहणार नाही, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे याच्या समोर सर्व समान राहणार नाही, आणि जर समान राहणार नाही तर मग याचं श्रेष्ठत्व कसं, बघा उलट रिव्हर्स. चला आलं लक्षात? ओके. मग कायदा कसा असावा, जर कायद्यासमोर समानता असली पाहिजे तर कायदा स्वतःच फेअर असावा. इफ द लॉ इज बायास्ड, हाऊ द ऑल शॅल बी इक्वल बिफोर द लॉ, शक्यच नाही. आणि म्हणून कायदा वाजवी किंवा न्याय असावा. लॉ शुड बी फेअर. पण आता कायदा फेअर आहे, छान आहे, सगळ्यांना लागू होणार आहे, सगळ्यांना समान लागू होणार आहे, मस्त कायदा बनवलाय. उदाहरणार्थ राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट घ्या किंवा आपलं क्रिमिनल लॉज वगैरे घ्या, सगळ्यांना समान लागू होणार आहे. एकदा एक क्राईम केला की त्या सगळ्या क्रिमिनलला सारखा लागू होणारा. ओके बाबा, ठीक आहे, काही हरकत नाही. मग आता हा समान आहे, पण प्रत्यक्षात तसं दिसतं का? नाही, है ना. आपल्याला दिसतंय की कायद्याचा जुगाड तिकडम सुद्धा लावला जातो आणि मिसयूज ऑफ लॉ इज ऑल्सो बिंग पॉसिबल आहे ना, मिसयूज ऑफ लॉ. आता मिसयूज ऑफ लॉ जो आहे तो सुद्धा नसावा, तरच इक्वॅलिटी बिफोर द लॉ होऊ शकतो. बघा काय म्हणतो, कायद्याची अंमलबजावणी न्याय असावी. ऍडमिनिस्टरिंग ऑफ लॉ शुड बी फेअर. लॉ, ओनली लॉ शुड नॉट बी फेअर, but its application is also to be fair. That means here administrative neutrality, administration itself shall be fair. तो जर बायास असेल तर मग तो कायदा बायास आपोआपच होईल at the implementation level. So equality before the law is not only theoretical, is not only conceptual, इट हॅज अ अप्लाइड आस्पेक्ट. याचं अप्लाइड आस्पेक्ट सुद्धा आपल्याला इथे दिसून येतो. मग त्याच्यानंतर आपल्याला दिसतोय की विशेष अधिकार नसावा. नो प्रिव्हिलेजेस टू एनी वन. दॅट मीन्स किंग अँड कॉमन मॅन shall be equal before the law. Rich and poor shall be equal before the law. Whoever may be the position, म्हणजे त्याचं सोशिओ इकॉनॉमिक स्टॅटस काय आहे,
त्याचा दर्जा काय व्यक्तीचा हा कायदा बघत नाही. कायदा एका ऍक्शनसाठी एका अँगलने बघतो बस. अँड द अँगल इज इक्वल टू ऑल. क्लिअर? म्हणजे नो प्रिव्हिलेज. त्याच्यानंतर विशेष न्यायालय नसावे, नो स्पेशल कोर्ट. जसं पहिल्या याच्यात म्हटलेलं आहे, काय म्हटलं आहे की बिफोर द ऑर्डिनरी कोर्ट. का म्हटलेलं आहे बिफोर द ऑर्डिनरी? बिकॉज स्पेशल कोर्ट्स आर गिविंग द प्रोटेक्शन टू है ना प्रिव्हिलेज लोकांचं प्रोटेक्शन देऊ शकतं. जसं उदाहरणार्थ फ्रान्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघूया आपण. फ्रान्समध्ये विशेष न्यायालय आहेत प्रशासन राबवणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी, जेणेकरून प्रशासक जे आहेत म्हणजे अधिकारी जे आहेत ते काम न्यूट्रलपणे करू शकले पाहिजे विदाउट एनी फिअर. कारण की एखादी जर ऍक्शन घेताना काही चूक झाली तर शासन बघत बसेल, त्यासाठी स्पेशल कोर्ट्स है ना. ठीक आहे. आता असं हा म्हणत नाही. जर असं असेल तर इथे काय झालं, प्रशासक आणि कॉमन मॅन याचं काय विभागणी झाली, याच्यात काय डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं. तसं विशेष न्यायालय नसावं. देअर शाल बी ओनली अ सिंगल कोर्ट टू ऑल. है ना, एकच कोर्ट सगळ्यांसाठी असावा. क्लिअर? आता याच्यामध्ये बघा कलम 14 जे आहे आर्टिकल 14 त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे इक्वॅलिटी बिफोर द लॉ आणि दुसरा इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज. बरोबर आहे? तर ते आपण डिटेल बघूया. म्हणजे आपल्याला काय दिसतं, इक्वॅलिटी बिफोर द लॉ सेकंड जो आहे सिद्धांत तो कशात आलाय, कलम 14 मध्ये आलाय. सोबतच युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट मध्ये सुद्धा हा इक्वॅलिटी बिफोर द लॉ आर्टिकल 7 मध्ये आलेला आहे. ठीक आहे. आता आपण बघून घ्या शेवटचं काय आहे. तो काय म्हणतोय, व्यक्तींच्या हक्काचे श्रेष्ठत्व. हिअर द इंडिव्हिज्युअल राईट्स आर हॅव्हिंग हायर पोझिशन ऑर द कायद्याच्या तत्वांचे प्राबल्य, प्रायमसी ऑफ द इंडिव्हिज्युअल राईट्स ऑर प्रिडॉमिनन्स ऑफ द लीगल स्पिरिट. याच्यामध्ये काय म्हणतोय की आपण हा ब्रिटनच्या दृष्टिकोनातून बघतोय. ब्रिटनमध्ये आपल्याला असं दिसतंय की संविधान नाहीच आहे. संविधान कसं आहे, बंच ऑफ डॉक्युमेंट्स, बंच ऑफ स्टॅट्यूट्स आहे है ना. त्यामुळे याला आपण अनरिटन कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, कारण प्रत्यक्षात ही एका स्ट्रोकला लिहिल्याच गेली नाही. मग इथे काय होतंय, तर इथे जेव्हा काही एखादं प्रकरण येतं त्या कायद्यांच्या अनुषंगाने ते न्यायालयात चालतं आणि न्यायालय सांगतं की बाबा नाही, हा या व्यक्तीचा अधिकार आहे, इट इज अ राईट ऑफ धिस सिटीजन आणि इट शुड बी प्रोटेक्टेड. आणि त्याच्यानुसार मग काय करतात, कायदे बदलवल्या जातात. म्हणजे इथे काय आहे, द लॉज आर जनरेटिंग थ्रू द ज्युडिशियल डिसिजन्स है ना. ज्युडिशियल डिसिजन जे आहेत त्या ज्युडिशियल डिसिजनच्या अँगलनी युके मध्ये काय तयार होतात, राईट्स. सो हिअर राईट्स आर नॉट कम फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन ॲज लाईक इन इंडिया. भारतामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार कुठून मिळालेले आहेत, संविधानातून. इथे मात्र अधिकार जे व्यक्तींचे आहेत किंवा तिथल्या नागरिकांचे ते कुठून मिळालेले आहेत, ज्युडिशियल डिसिजन्स म्हणून. बरोबर आहे. मग आपल्याला काय दिसतंय की हे असं आहे, म्हणजे भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा लागू आहे का, नाही, हा लागू नाही. म्हणजे आपल्याला दिसतात भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून दोनच सिद्धांत आपल्याला लागू होतात, तिसरा होत नाही. पण हा आहे काय, बघूया, घेऊया, समजून घेऊया. बघा, संविधानाची उत्पत्ती सामान्य कायद्यातून होते. कॉन्स्टिट्यूशन इज अ रिझल्ट ऑफ द ऑर्डिनरी लॉ. देअरफॉर हिअर द ऑर्डिनरी लॉ इज सुप्रीम. इट इज अ जेनेरिक है ना टू दी कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनचा निर्माता आहे बाबा, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन प्रोजेनी झाली है ना. आणि कॉन्स्टिट्यूशन प्रोजेनी झाल्यामुळे हा बेसिक लॉ होत नाही. भारतामध्ये मात्र कॉन्स्टिट्यूशन इज अ बेसिक लॉ अँड देर इज अ कॉन्स्टिट्यूशनल सुप्रिमॅसी. बरोबर आहे, राईट. न्यायिक निर्णयातून व्यक्तीचे हक्क निर्मिती, याचा अर्थ होतो व्यक्तींच्या हक्कांचे श्रेष्ठत्व. याचा अर्थ पहिला काय, संविधानाची उत्पत्ती सामान्य कायद्यातून. दुसरं, न्यायिक निर्णयांतून व्यक्तींचे हक्क निर्मिती. राईट्स आर रिझल्ट्स ऑफ ज्युडिशियल डिसिजन. एखादी केस आली, न्यायालय न्याय देतं आणि तो मग काय होतो, हक्क बनतो आणि तो मग कायदा बदलवतो. कायद्याचे राज्य न्यायालय प्रस्थापित करते. हु एस्टॅब्लिश द रूल ऑफ लॉ, हिअर द कोर्ट एन्फोर्सेस द रूल ऑफ लॉ. हिअर द
court enforces the rule of law. That means there shall be a general court who can establish the rule of law. असं इथे म्हणतोय है ना. भारतामध्ये आपल्याला who is protecting the fundamental rights? Obviously, courts are protecting the So there is a court spirit. That means judicial spirit or constitutional spirit is in India. आहे. But here in India, the rights are generated from the constitution and the general laws are subordinate to the constitution. But in the UKच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय दिसतं? ऑर्डिनरी लॉज जे आहेत they are generating the spirit of the judicial है ना, legal spirit ते जनरेट करतात. क्लिअर? ओके. त्याच्यामुळे डायसीचा जो आपल्याला पहिला आणि दुसरा सुप्रेमॅसी ऑफ लॉ अँड इक्वॅलिटी बिफोर द लॉ हा भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून लागू होतो, पण है ना प्रायमसी ऑफ इंडिव्हिज्युअल राईट्स और प्रिडॉमिनन्स ऑफ लिगल स्पिरिट हा लागू होत नाही. मग हा आर्टिकल 14 मध्ये दिलाय, 20 मध्ये दिला आहे, तर ते आपण हळूहळू बघूया. कुठे? संविधानाच्या आर्टिकल्स मध्ये. क्यों? देखना है ना भाई? तो फिर बने रहे, लगे रहे, लाईक करे, शेअर करे आणि अभ्यास भी करे. तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.